महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकच महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा असावी अशी मागणी राज्यातल्या पैलवानांनी सरकारकडे केली आहे आणि याबाबत न्याय मागण्यासाठी शासनाकडे साकडं उपोषण आझाद मैदान मुंबईतल्या करण्यात येणार आहे। या आंदोलनात महाराष्ट्रातील सर्व महाराष्ट्र केसरी हिंद केसरी पैलवान कुस्ती शौकीन मोठ्या संख्येने उपस्थित होते। आढावा घेतलाय जय पवार यांनी। 5 मीटर पीछे जा सकते हैं, बैठे पीछे लेफ्ट साइड में। मुंबईमध्ये आपण आज आंदोलन करत आहात, आपली काय मागणी आहे? कारण महाराष्ट्र केसरी संदर्भात आपण एक महत्त्वाची भूमिका घेतली आहे आणि या संदर्भात पत्रव्यवहार सुद्धा आपण केले होते, मात्र आज उपोषणाला आपण या ठिकाणी बसलायत। काय संपूर्ण आपली मागणी? महाराष्ट्रामध्ये सुरू असलेल्या महाराष्ट्र केसरी या पदाची जी हेळसांड चालू आहे ती थांबली पाहिजे, म्हणून खरं तर आम्ही जवळजवळ आज 35 महाराष्ट्र केसरी आणि 15 हिंद केसरी इथं उपोषणस्थळी बसलेलो आहोत। गेली 60 वर्ष झालं महाराष्ट्रामध्ये दरवर्षी एकच महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा ही परंपरा चालू आहे, पण गेली 2-3 वर्ष झालं राज्यामध्ये 2-2 महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पार पडत आहेत। त्यानंतर ह्या वर्षी अशी अवस्था झालेली आहे की 4 महाराष्ट्र केसरी स्पर्धा यावर्षी महाराष्ट्रामध्ये होणार आहेत। हे खरोखर कुस्तीगीर आम्ही महाराष्ट्र केसरी आहोत, पण आम्हाला लक्षात कळणं झालं की कुठला अधिकृत महाराष्ट्र केसरी आहे, कुठला अनधिकृत आहे। हे खरोखर ही आमच्या कुस्ती क्षेत्रासाठी खूप दुर्दैवी गोष्ट आहे, कारण येणाऱ्या काळामध्ये असं जर वर्षाला 4-4 महाराष्ट्र केसरी व्हायला लागले तर पुढच्या वर्षी 6 महाराष्ट्र केसरी होतील। ह्या महाराष्ट्र केसरी पदाला किंमत राहणार नाही, कारण महाराष्ट्र केसरी पद हे जे आहे तर महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण देशामध्ये ह्या पदाला खूप मोठी किंमत आहे आणि ती किंमत कुठेतरी कमी व्हायला लागली या संघटनेच्या वादामुळं। ही थांबली पाहिजे। माझी एकच मागणी आहे, MPSCच्या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना प्रश्न विचारला जातो, अमुक साल्यातला महाराष्ट्र केसरी कोण? 4 झाले तर उत्तर काय लिहायचं? तुम्ही उत्तर द्या, नाही तर शासनानं उत्तर द्यावं, हीच मागणी आहे। म्हणून आता चंद्ररावजी बोलले, एक राज्य एक संघटना एक महाराष्ट्र केसरी ही झाली पाहिजे। मनोज सोलंकी सह मी जय पवार, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।